तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील दरणे टाकळी येथील रहिवासी देवेंद्र दरणे आणि गंगाधर दरणे हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी रोहणा येथे गेले होते। तेथून परत येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 10 जून रोजी घडली। एका क्षणात तिघांच्याही आयुष्याचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृतांमध्ये सालफड येथील ग्रामपंचायत कर्मचारी योगेश रामकृष्ण मेश्राम तसेच टाकळी दरणे येथील देवेंद्र त्र्यंबक दरणे व गंगाधर पंढरीनाथ दरणे यांचा समावेश आहे। चौपदरी रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक कशी झाली याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या संदर्भात माहितीनुसार योगेश मेश्राम हे देवळी वेस येथे परीक्षा देऊन MH40 BU 2274 क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या सालफड गावाकडे परतत होते। त्याचवेळी समोरून येणाऱ्या MH32 AV 8455 क्रमांकाच्या दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली। दुसऱ्या दुचाकीवरील देवेंद्र दरणे आणि गंगाधर दरणे हे काका पुतणे असून ते रोहणा येथे नातेवाईकांना लग्नपत्रिका देऊन गावाकडे परतत होते। मात्र नियतीने घात केला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। या दुर्घटनेमुळे सालफड आणि टाकळी दरणे गावावर शोककळा पसरली असून पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, वर्धा।